नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, देशातल्या पहिल्या फिश थीम पार्कची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये या पार्कची निर्मिती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठे? तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात हा पार्क निर्माण करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्डची निर्मिती कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर आता जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्डची निर्मिती आपल्या भारतामध्ये करण्यात येत आहे. आणि भारतामध्ये कुठे? तर भारतातील लडाख मधील न्योमा येथे या एअरफील्डची निर्मिती करण्यात येत आहे. आता 12 सप्टेंबर रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकल्पाची पायाभरणी सुद्धा केलेली आहे व या एअरफील्डची निर्मिती BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन द्वारे करण्यात येत आहे. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतातील पहिल्या 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे अनावरण बँगलोर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. तसेच बँगलोर या शहरातच देशातील पहिला भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्मर सुद्धा बसवण्यात आलेला आहे. जगातील पहिल्या पोर्टेबल रुग्णालय आरोग्य मैत्री क्यूबचे अनावरण आपल्या भारतानं केलेलं आहे. भारतातील पहिले UPI ATM हे हिताची कंपनीने लॉन्च केलेला आहे. भारतातील पहिला जल वॉटर मेट्रो प्रकल्प केरळमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. जगातील पहिली AI आधारित अँटी ड्रोन प्रणाली भारतामध्ये सुरू करण्यात आलेली आहे व या प्रणालीला इंद्रजाल असं नाव देण्यात आलेलं आहे. भारतातील पहिली हायड्रोजन इंधन सेल बस सेवा लेहमध्ये सुरू आहे. भारतातील पहिले ड्रोन चाचणी केंद्र तामिळनाडू. भारतातील पहिले पोलीस ड्रोन युनिट चेन्नई. भारतातील पहिले वैद्यकीय थीम पार्क हे नोएडामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. तर भारतातील पहिले अटल इन्क्युबेशन सेंटर हे केरळमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या तारखेस ग्लोबल बायोफ्युल अलायन्स सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर आता हा जो ग्लोबल बायोफ्युअल अलायन्स आहे याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20च्या उद्घाटनावेळी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी केलेली आहे. मित्रांनो, या ग्लोबल बायोफ्युअल अलायन्सच्या घोषणेवेळी भारताशिवाय 8 देश उपस्थित होते व त्या 8 देशांची नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. तर यामध्ये नोट करून घ्या. अर्जेंटिना, बांगलादेश, ब्राझील, इटली, मॉरिशियस, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका हे 8 देश त्यावेळेस उपस्थित होते. आणि कॅनडा आणि सिंगापूर हे 2 देश यामध्ये निरीक्षक देश म्हणून सहभागी आहेत. आता सध्या 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटनांनी या युतीमध्ये सामील होण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे. आणि हे जे अलायन्स आहे याच्या निर्मितीमध्ये भारत, ब्राझील आणि अमेरिका या 3 देशांचा सर्वात मोठा वाटा आहे. कारण जगातील जैव इंधन इथेनॉलमध्ये या 3 देशांचेच योगदान हे 85% आहे. त्यासाठी या 3 देशांनी हे अलायन्स उभारण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. बरं मित्रांनो, या अलायन्सचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर जगभरातील पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्यास प्रोत्साहन देणे हे या आघाडीचे प्रारंभिक मुख्य उद्दिष्ट आहे. यासच हे सुद्धा नोट करून घ्या. भारताने पेट्रोलमध्ये 2025 पर्यंत 20% इथेनॉल तर 2030 पर्यंत डिझेलमध्ये 5% बायोडिझेल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. बरं, दरवर्षी जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो? तर 10 ऑगस्ट रोजी दरवर्षी जागतिक जैव इंधन दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. अमेरिकेतील कोणत्या शहराने 3 सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून घोषित केला आहे? तर आता अमेरिकेतील लुईसविले या शहराने 3 सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून घोषित केलेला आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा या शहराने 20 जुलै हा दिवस हिंदू धर्माचा विश्वकोश दिवस म्हणून घोषित केलेला आहे. हे जे लुईसविले शहर आहे हे अमेरिकेतील केंटकी राज्यातील सर्वात मोठे शहर आहे आणि हे शहर ओहायो या नदीच्या काठावर वसलेला आहे. तर लक्षात ठेवा, लुईसविले या शहराने 3 सप्टेंबर हा सनातन धर्म दिवस म्हणून घोषित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. डेटा चालित नवोपक्रमाला चालना देण्यासाठी नाबार्डने कोणासोबत करार केला आहे? तर आता डेटा चालित नवोपक्रमाला चालना देण्यासाठी नाबार्ड बँकेने UNDP इंडिया सोबत सामंजस्य करार केलेला आहे. आणि या करारामागचं उद्दिष्ट काय आहे? तर ओपन सोर्स डेटा सामायिक करून लहान शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. बरं, आता जे नाबार्ड आहे याचं फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असं नाबार्डचं फुल फॉर्म आहे. व या बँकेची स्थापना B शिवरामन समितीच्या शिफारसीवरून 12 जुलै 1982 रोजी करण्यात आली होती. या बँकेचं मुख्यालय मुंबई येथे आहे व सध्या याचे अध्यक्ष KV शहाजी हे आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा.
आता नुकताच बास्केटबॉलचा वर्ल्ड कप पार पडलेला आहे. तर या बास्केटबॉल फिबा वर्ल्ड कप 2023 विजेतेपद कोणत्या देशानं पटकावलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे जर्मनी या देशाने बास्केटबॉल फिबा वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि जर्मनीने अंतिम सामन्यामध्ये सर्बिया या देशाला 83-77 असं पराभूत करून ही स्पर्धा प्रथमच जिंकलेली आहे. मित्रांनो, ही या वर्ल्ड कपची 19वी आवृत्ती होती व हा वर्ल्ड कप 25 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान फिलिपिन्स, जपान आणि इंडोनेशिया या 3 देशांमध्ये आयोजित करण्यात आला होता. आता इथे बास्केटबॉलचा उल्लेख आलेला आहे, तर याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. बास्केटबॉलमध्ये 2 संघ असतात व प्रत्येक संघामध्ये 5-5 खेळाडूंचा समावेश असतो आणि यामध्ये जी बास्केटबॉलची जाळी असते त्याचा व्यास 18 इंच इतका असतो आणि जाळी जमिनीपासून 10 फूट उंचीवर बसवलेली असते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मित्रांनो, आता नुकतेच अजित निनान यांचे वयाच्या 68व्या वर्षी निधन झालं आहे. तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर आता हे जे अजित निनान आहेत हे एक राजकीय व्यंगचित्रकार होते आणि त्यांचे जे व्यंगचित्र आहेत हे इंडिया टुडे मासिकात, सेंटर स्टेज आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये निनान्स वर्ल्ड या नावाने प्रकाशित केले जात असत. हे दोन्ही पॉइंट नोट करून घ्या. एक्झाम मध्ये 100% तुम्हाला यावर प्रश्न विचारण्यात येईल. त्यांचे जे व्यंगचित्रे आहेत ते इंडिया टुडे मासिकात सेंटर स्टेज नावाने प्रकाशित केले जात असत, तर टाइम्स ऑफ इंडियामध्ये निनान्स वर्ल्ड या नावाने प्रकाशित केले जात असत. याबरोबरच त्यांनी टार्गेट या लहान मुलांच्या मासिकामध्ये सुद्धा व्यंगचित्र काढलेली आहेत. त्यामध्ये डिटेक्टिव्ह मुचवाला हे त्यांचे व्यंगचित्र अत्यंत लोकप्रिय ठरलेलं आहे. मित्रांनो, त्यांना 2022 मध्ये बँगलोर येथील इंडियन कार्टून गॅलरी येथे बार्टन लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे, तर अलीकडेच कोणत्या रेल्वे स्थानकाला इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलद्वारे प्लॅटिनमचे सर्वोच्च रेटिंग असलेले ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्र देण्यात आले आहे? तर आता हे जे ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र विजयवाडा रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनला देण्यात आलेलं आहे. आणि हा मान विजयवाडा रेल्वे स्टेशनला का देण्यात आलेला आहे, तर विजयवाडा रेल्वे स्थानकाला पर्यावरणीय मानके सुधारण्यासाठी आणि प्रवाशांना पर्यावरणपूरक सेवा प्रदान करण्याच्या प्रयत्नासाठी देण्यात आलेला आहे. या विजयवाडा रेल्वे स्टेशन विषयी हे सुद्धा नोट करून घ्या. प्लॅटफॉर्मवर बिल्डिंग इंटिग्रेटेड फोटोवोल्टेक सौर छत बसवणारे विजयवाडा रेल्वे स्टेशन हे भारतातील पहिलं स्टेशन आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. वन डे मध्ये सर्वात जलद 13,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम खालीलपैकी कोणी केला आहे? तर आता वन डे मध्ये सर्वात जलद 13,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम हा विराट कोहली यांनी केलेला आहे. विराट कोहली यांनी या 13,000 धावा 267 डावात पूर्ण केलेल्या आहेत. याआधी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता आणि आता सचिन तेंडुलकर यांना मागे टाकून विराट कोहली यांनी हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. मित्रांनो, आतापर्यंत क्रिकेटमध्ये विराट कोहलीसह फक्त 5च खेळाडूंनी 13,000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये सचिन तेंडुलकर यांनी 18,426 धावा केलेल्या आहेत, कुमार संगकारा यांनी 14,234, रिकी पॉन्टिंग 13,704, तर सनथ जयसूर्या यांनी 13,430 धावा केलेल्या आहेत. याबरोबरच विराट कोहली यांनी पाकिस्तान विरुद्ध खेळताना आपले 47वे शतक सुद्धा पूर्ण केलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. G20 शिखर परिषदेच्या ठिकाणी जगातील सर्वात उंच नटराज पुतळा बसवण्यात आला होता. तर आता या पुतळ्याची एकूण उंची किती आहे हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर या नटराज पुतळ्याची उंची ही 27 फूट इतकी होती आणि हा पुतळा 8 धातूपासून बनवलेला होता. याचं एकूण वजन किती होतं, तर 18 टन इतकं या पुतळ्याचं एकूण वजन होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतीय लष्कराने माजी सैनिक आणि शहीदांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी कोणता प्रोजेक्ट सुरू केला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होईल त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.